नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. देशातील कापूस उत्पादनाचा पहिला अंदाज शेवटी पुढे आलाय. यंदा घटलेली लागवड आणि कापूस पिकाचं झालेलं नुकसान यामुळे देशाचं कापूस उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल 7% कमी राहील असा अंदाज आहे. पण दुसरीकडे कापसाचा वापर मात्र कायम राहणार आहे. म्हणजेच गेल्या वर्षी जेवढा कापूस देशात वापरला गेला किंवा कापसाची मागणी होती तेवढी मागणी कायम राहणार आहे. त्यामुळे यंदा देशातून कापसाची निर्यात कमी होणार आहे, तर कापसाची आयात वाढणार आहे असा अंदाज उद्योगांनी व्यक्त केला आहे. तर या पुढच्या काळामध्ये कापूस पिकाचं जर नुकसान वाढलं, आता पावसामुळे गेल्या काही भागांमध्ये कापूस पिकाचं नुकसान होत आहे, तसंच नुकसान जर पुढच्या काळामध्ये कायम राहिलं तर देशातील कापूस उत्पादन आणखीन कमी होऊ शकतं असा अंदाज देखील उद्योगांनी व्यक्त केला आहे. त्यामुळं यंदा देशात कापसाची टंचाई काहीशी भासून आयात वाढण्याचा अंदाज आहे. म्हणजे आपल्याला बाहेरच्या देशातून आयात करावी लागणार आहे आणि यामुळं पुढच्या काळामध्ये कापूस दराला आधार मिळण्याचे चांगले संकेत मिळत आहेत. आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की यंदाच्या हंगामामध्ये कापसाची लागवड देशात तब्बल 10% कमी झाली होती. त्यानंतर कापूस वाढीच्या काळामध्ये कीड रोगामुळे कापूस पिकाचं नुकसान झालं होतं. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये पावसानं पिकाला फटका बसला होता. गुजरात आणि उत्तर भारतातील कापूस पिकाचं नुकसानही जास्त झालं होतं. महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमध्ये देखील कापूस पिकाला फटका बसलेला होता. त्यामुळं कापूस उत्पादनात घट येणार हे मात्र निश्चित मानलं जात होतं. परंतु सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्योगांच्या वतीनं असं सांगितलं जात होतं की यंदा लागवड कमी झाली तरी देखील उत्पादकता चांगली आहे, त्यामुळे उत्पादन चांगलं राहील. पण शेवटी उद्योगांची संघटना असलेल्या कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात CIIनं आपला पहिला अंदाज जाहीर केला आणि या अंदाजामध्ये असं सांगितलं की यंदा देशातलं कापूस उत्पादन या कारणांमुळं 302 लाख गाठींवरच स्थिरावेल. गेल्या हंगामामध्ये कापसाचं उत्पादन 325 लाख गाठींवर झालं होतं. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा उत्पादन तब्बल 23 लाख गाठींनी कमी राहणार आहे. म्हणजेच 7% कमी राहील असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात CIIनं व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे देशातला कापसाचा वापर म्हणजे कापसाची मागणी ही गेल्या वर्षी एवढीच राहणार आहे. आता गेल्या वर्षी देशात कापसाचा वापर म्हणजे कापसाची मागणी ही 313 लाख गाठींची होती. ती यंदा कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं यंदा देशात कापसाची आयात वाढेल, कारण यंदा उत्पादन कमी झालेलं आहे. आता CIIनं जे काही बॅलन्स शीट मांडलं त्यामध्ये असं म्हणलं की यंदाचं उत्पादन हे 302 लाख गाठींचं राहणार आहे. तसंच गेल्या हंगामातला शिल्लक साठा 30 लाख गाठींचा आहे आणि आयात जवळ तब्बल 25 लाख गाठींची गृहीत धरण्यात आलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षीची आयात ही जवळपास 17,50,000 गाठींची होती, पण यंदाची आयात तब्बल 25 लाख गाठींवर पोहोचेल असा अंदाज उद्योगांनी आतापासून व्यक्त केला आहे. थोडक्यात काय तर भारताला यंदा कापूस बाहेरून जास्त प्रमाणात मागवावा लागणार आहे आणि जर आपण बाहेरच्या देशांमध्ये कापूस मागवत असू तर आंतरराष्ट्रीय बाजारात जे काही दर असतील त्या दरानुसार देशातल्या दरामध्ये आपल्याला बदल होताना दिसून येतील. आणि थोडक्यात काय तर देशात जर कापसाची टंचाई वाढली किंवा भारताला जर मोठ्या प्रमाणात आयात करण्याची वेळ आली तर देशातील दराला आधार मिळू शकतो असा अंदाज आतापासूनच अभ्यासक व्यक्त करतात. आता कापसाचा वापर जर 313 लाख गाठींचा झाला तर हंगामाच्या शेवटी यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये म्हणजे गेल्या हंगामात जेवढा काही शिल्लक स्टॉक राहिला होता त्याच्यापेक्षा कमी शिल्लक स्टॉक यंदा राहण्याचा अंदाज आहे. आता आपल्याला माहिती आहे की सप्टेंबरमध्ये जो काही आपला हंगाम संपला त्यामध्ये 30 लाख गाठींचा शिल्लक स्टॉक आहे. म्हणजे नव्या हंगामामध्ये हा कापूस वापरला जाणार आहे. तसंच या हंगामाच्या शेवटी यंदा आत्ताच्यापेक्षा म्हणजे 26 लाख गाठींचा शिल्लक स्टॉक राहिला असा अंदाज या संघटनेने व्यक्त केला आहे, CIIनं व्यक्त केला आहे. थोडक्यात काय तर CIIने स्पष्ट म्हणजे आपल्या पहिल्या अंदाजात असं सांगितलं की कापसाचं उत्पादन हे गेल्या वर्षीपेक्षा 7% कमी राहणार आहे आणि या पुढच्या काळामध्ये जर पावसानं पिकाचं नुकसान झालं तर उत्पादन आणखीन कमी होऊ शकतं. जर उत्पादन आणखीन कमी झालं तर भारताला कापूस आयात आणखीन वाढवावी लागेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा घडामोडींचा देशातील बाजारावर परिणाम निश्चितच होणार आहे. मग आता कापूस उत्पादन कमी होणार आहे गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 23 लाख गाठींनी. मग कोणत्या राज्यामध्ये किती कापूस उत्पादन कमी होणार आहे ते देखील पाहूया. तर CIIनं असं सांगितलं की गुजरातमध्ये कापूस उत्पादनातील घट ही सर्वाधिक आहे. कारण गुजरातमध्ये जरी कापसाची लागवड यंदा काही प्रमाणात कमी झाली असली तरी पावसानं कापूस पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं गुजरातमध्ये यंदा तब्बल 10.5 लाख गाठींनी उत्पादन कमी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. गुजरातनं गेल्या हंगामामध्ये जवळपास 90,50,000 गाठींचं उत्पादन घेतलं होतं. यंदा गुजरातचं उत्पादन 80 लाख गाठींवर स्थिरावेल असा अंदाज आहे. गुजरातनंतर राजस्थानमध्ये सर्वाधिक कापसाच्या उत्पादनात घट दाखवलेली आहे. राजस्थानमध्ये यंदा कापसाचं उत्पादन 7.5 लाख गाठींपेक्षा जास्त घटेल असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे. त्यानंतर हरियाणामध्ये उत्पादन जवळपास 1.5 लाख गाठींच्या आसपास घटणार आहे. हरियाणानंतर महाराष्ट्रामध्ये जवळपास 55,000 गाठींच्या दरम्यान उत्पादन घटेल. कर्नाटक जर वगळला तर
महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये यंदा उत्पादन कमी अधिक प्रमाणात घटेल असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं स्पष्ट केलं आहे। आता कोणत्या राज्यांमध्ये किती घट होणार आहे हे आपल्याला स्क्रीनवर दिसतंच आहे, परंतु गुजरातमधलं कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे। आता गुजरातचा आपण वेळोवेळी उल्लेख यासाठी करतोय की देशामध्ये कापूस उत्पादनात गुजरात हे मोठ्या आघाडीवर आहे। गुजरातमध्ये सर्वाधिक उत्पादन होत असतं। आता गुजरातमधलं जे उत्पादन यंदा घटणार असल्यामुळं साहजिकच देशातल्या बाजारातलं समीकरण बदलू शकतं। गुजरातमधलं उत्पादन यंदा कमी होणार असल्यानं निश्चितच महाराष्ट्र यंदा गुजरातला उत्पादनात मागे टाकणार असे संकेत मिळत आहेत, कारण महाराष्ट्राचं उत्पादन हे गुजरातप्रमाणे कमी होणार नाही असा अंदाज उद्योगांनी व्यक्त केला आहे। पण उद्योगांच्या अंदाजामध्ये इथं एक शंका घेण्यास वाव आहे, कारण महाराष्ट्रातील पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात पावसानं नुकसान होत आहे। बोंडअळीचा प्रादुर्भाव देखील वाढलेला होता, तसंच सप्टेंबरच्या शेवटी आणि ऑक्टोबरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसानं नुकसान झालं। त्यातल्या त्यात मागच्या 4-5 दिवसांमध्ये जो काही पाऊस पडतोय त्या पावसानं देखील कापूस पिकाचं नुकसान वाढलं शेतकरी सांगतात। त्यामुळे हा पहिला अंदाज आहे। सीआयच्या पुढच्या अंदाजामध्ये कदाचित महाराष्ट्राच्या उत्पादनाचा अंदाज आणखीन कमी होऊ शकतो असे संकेत आतापासूनच मिळायला सुरुवात झाली आहे। थोडक्यात काय तर सीआयचा हा पहिला अंदाज आहे, परंतु या नंतरच्या अंदाजामध्ये म्हणजे दुसऱ्या अंदाजामध्ये सीआयच्या उत्पादनाच्या अंदाजामध्ये आणखीन घट येऊ शकते असे संकेत आतापासूनच मिळायला सुरुवात झाली आहे। आता या सगळ्या परिस्थितीमध्ये की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नेमकं देशातील उत्पादनाचे अंदाज पुढे आल्यानंतर आपल्याला बाजाराचा एक अंदाज घेण्यास मदत होईल, म्हणजेच बाजारभाव काय राहतील त्याचा एक अंदाज घेता येईल। आता सीआयनं आपला पहिला अंदाज आज जाहीर केला आहे। त्यानंतर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणकारांशी बोलून अभ्यासकांशी बोलू, तसंच आंतरराष्ट्रीय बाजाराचा आढावा घेऊन देशातले कापूस बाजारभाव कसे राहू शकतात याची माहिती तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचू। आता सीआयच्या अंदाजाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।